पावभाजीसाठी आपल्याला लागणारे वाटाणा, बटाटा, फ्लावर, सिमला मिरची, टोमॅटो, कांदा, आलं लसूणची पेस्ट. तर आपण सर्व भाज्या स्वच्छ निवडून, कापून, धुवून त्या आता कुकरमध्ये शिजायला घातल्या. यामध्ये आपण एक बीटसुद्धा वापरले. भाज्या चांगल्या शिजून झाल्या की मॅशरनी आपल्याला होईल तेवढं छान अशा बारीक करून घ्यायच्यात आणि व्यवस्थित मॅश करायच्यात. बारीक कांदा चिरून घ्यायचा आहे, टोमॅटो चिरून घ्यायचा आहे आणि हिरवीगार कोथिंबीर. आता भाज्या तर मॅश करून झाल्या. फोडणीसाठी आपण घेतलाय पावभाजी मसाला, हळद, लाल मिरची, थोडेसे धनापूड आणि गरम मसाला, जिरं आणि तमालपत्र घालून फोडणी केली. त्यावर कांदा घातला, तो छान लाल होईपर्यंत परतून घेतला आणि वरून आलं आणि लसूणची पेस्ट घालून घ्यायची. आता हे मसाले चांगले लाल होईपर्यंत परतून घ्यायचे. कांदा लाल झाल्याच्या नंतर थोडंसं चवीपुरतं त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं. आता यानंतर आपण घालून घेऊया मसाले. मसाल्यांमध्ये गरम मसाला पावडर, हिंग छान परतून घ्यायचे. ते चांगले परतून झाले की मग आपण इतर मसाले घालणार आहोत. गॅस आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत. यानंतर पावभाजी मसाला, 1 चमचा धनापूड, 1 चमचा मिरचीची पूड आणि 1 चमचा हळद पूड असं सर्व घालून ते कांद्यावरती चांगलं तेलावर परतून घ्यायचे. आता यामध्ये बारीक केलेला टोमॅटो घालून तो या मसाल्यांमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे सगळं चांगलं परतून झालं की यावर थोडंसं झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत याला शिजून द्यायचं. आता यावरती हिरवीगार कोथिंबीर घालूया आणि आता आपण जी पावभाजीची भाज्या शिजवल्या होत्या त्या आता यामध्ये मिक्स करून घेऊया. छान सगळं भाज्या मिक्स झाल्या. थोडंसं पाणी वगैरे घालायचं आणि भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची. एकीकडं भाजीला उकळी आणायची आणि दुसरीकडं बटर घालून एक चरचरीत फोडणी द्यायची. बटर घालायचं, त्यामध्ये एव्हरेस्टचा पावभाजी मसाला घालायचा आणि तो चांगला तेलावरती असा थोडासा फोडणी करून वरून चरचरीत फोडणी ओतायची. यामुळे भाजीचा रंग तर सुंदर येतोच, पण भाजीची लज्जत अजून वाढते आणि अतिशय चविष्ट अशी आपली ही पावभाजी तयार. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जे नवीन